नमस्कार मंडळी. तर खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही. त्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर मशीन घेतले हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण या मशीनवर मी काय काय शिवलं तर मी ते तुम्हाला दाखवते आणि तेच त्याचं मागचं कारण आहे. मशीन घेतले त्याच्यावर काय काय रोज काहीतरी नवीन नवीन शिवते, त्यामुळे मला ब्लॉग करायलाच वेळ मिळत नाही आहे. तर मी दाखवते तुम्हाला. मी एक छोटीशी अशी एक पर्स शिवली बघा. मस्त आहे ना? आता ही आपल्या राईस बोरीपासून शिवली मी. आतून असं ठिका घातलं आहे आणि वरून असं पीस लावली. जर मी 2 दिवस कुठंच गेले गावाला तर इझिली याच्यामध्ये माझे 2 दिवसाचे कपडे आरामात बसतील. अशी छोटीशी माझी एक मिनी बॅग आणि एक टिफिन बॅग पण मी शिवली बघा. खूप मस्त आहे ती पण अशी. एक बॉटल एक डबा याच्यामध्ये इझिली बसून जाईल है ना. छोटी याच्यामध्ये पण आतमध्ये मी बोरीचा वापर केला आहे. आतमध्ये वेगळा कपडा लावला आहे, वरून वेगळा कपडा लावला आहे. अशी छोटीशी मिनी टिफिन बॅग आणि अशीच एक सेम शिवती आहे मी. अजून ती कंप्लीट झालेली नाही आहे. तेच काम करत होते तर लक्षात आलं खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही, सो तुमच्याशी शेअर करावं मी काय काय बनवते ते. तर हे अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. आणि मी उशांचे कवर पण खूप सारे शिवले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक दाखवते फक्त आता. एक असं एक हे ब्लाऊज पीसचं कवर आहे आणि एक उशी पण मी तयार केले. आद्विकची लहानपणीची गादी होती तर ती पडूनच होती, तर म्हटलं त्याचा काहीतरी उपयोग करावा. त्याच्यामध्ये मी गादी घातली. हे बघा, हे पण पीस आहे, याच्यावरून पण एक पीस आहे. ह्या पीसचा कलर खूप सुंदर आहे, खूप असं छान वाटतं आहे लांबून. तर माझी मिनी उशी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.